श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशीची तारीख भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला आणि शुक्ल पक्षाला भगवान विष्णूंचे व्रत करण्याची परंपरा आहे. सर्व एकादशींमध्ये ज्येष्ठ महिन्यातील एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. या एकादशीला भीमसेनी एकादशी असंही म्हणतात. मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने व्रत केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. निर्जला एकादशीचं व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते आणि प्रगती होण्यास मदत होते. निर्जला एकादशीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून निघतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 6 जून रोजी दुपारी 2:15 सुरू होईल. त्याचवेळी ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जून रोजी पहाटे 4:47 संपेल. अशा परिस्थितीत 6 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला सोडला जातो. निर्जला एकादशीचं व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच हे व्रत केल्याने आनंद आणि समृद्धी वाढते, व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासामध्ये वाढ होते. पण ज्यांना हे व्रत करणं शक्य नसेल तर अशा सर्वांनी निर्जला एकादशीच्या दिवशी अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहे, जेणेकरून या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, या एकादशीच्या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे. निर्जला एकादशी म्हणजेच अशी एकादशी जी पाण्याशिवाय केली जाते. वर्षातील ही एकमेव एकादशी आहे ज्यात अन्न आणि पाणी दोन्ही ग्रहण करण्यास मनाई आहे. त्यामुळे 24 एकादशीच्या व्रतांमध्ये हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं. तर आता निर्जला एकादशीचं व्रत तुम्ही करू इच्छित असाल तर कोणत्या नियमाचं पालन करायचं आणि हे व्रत करणं शक्य नसेल तर अशा वेळेस कोणते नियम पाळायचे आहेत हे आता आपण बघूयात. जर तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत करणार असाल आणि चुकूनही तुम्ही पाणी प्यायलात तर तुमचं व्रत मोडेल आणि ते निष्फळ ठरेल. नेहमी भुकेने त्रस्त असणाऱ्या 5 पांडवांपैकी भीमसेनाने देखील निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. याच कारणामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशी असंही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीच्या दिवशी संयम आणि शिस्तीने व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. जो व्यक्ती आयुष्यात कोणतंही व्रत करत नाही त्यांनी एकदा तरी निर्जला एकादशीचं व्रत अन्न पाण्याशिवाय करावं. त्यामुळे त्याला आयुष्याच्या शेवटी स्वर्ग प्राप्ती होते अशी मान्यता आहे. निर्जला एकादशीच्या व्रतामुळे पाणीचं सेवन करत नाहीत, पण 2 वेळा पाण्याचा वापर करण्याची परवानगी आहे. जेव्हा तुम्ही निर्जला एकादशीला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान कराल तेव्हा तुम्ही पहिल्यांदा पाण्याचा वापर करू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही निर्जला एकादशीच्या व्रताच्या संकल्पासाठी आचमन कराल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा पाण्याचा वापर कराल. स्नान आणि आचमन वगळता पाणी वापरलं जात नाही. तसंच या दिवशी अन्न, फळ, ज्यूस इत्यादी देखील वर्ज्य आहे. जर तुम्ही या गोष्टीचं सेवन केलं तर निर्जला एकादशीचं व्रत मोडेल. निर्जला व्रतांमध्ये लोक अनेकदा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पाणी पितात, पण निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये असं केल्यास तुमचं व्रत मोडेल. निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन करण्यास मनाई आहे. जे काही अन्न तुम्ही खाणार आहात तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे व्रत पूर्ण केल्यानंतरच सेवन करता येणार आहे. आता हे व्रत अत्यंत कठीण असल्याने हे व्रत केल्याने तुम्हाला 24 एकादशीचं पुण्य मिळतं, पण पाणी न पिता तुमच्या तब्येतीला हे व्रत करणं शक्य असेल तरच तुम्ही हे व्रत करा. अन्यथा देव हा भक्तीचा भुकेला असतो, तुमचा भाव महत्त्वाचा आहे. तुमच्या तब्येतीला झेपणार नसेल तर तुम्ही निर्जला एकादशीच्या दिवशी काही व्रताचं नियमांचं पालन करूनही हे व्रत करू शकता. यामुळे देखील तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद लाभतील. तर हे व्रत करणं, उपवास करणं शक्य नसेल अशा सर्वांनी या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आणि अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहेत ते नष्ट होतात. अंघोळीनंतर पितरांची सेवा तुम्हाला करायची आहे देवपूजेच्या आधी आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असते. बाळकृष्णांच्या मूर्तीवरती उद्याच्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही
शुद्ध जलाने करू शकता किंवा पाणी पंचामृत आणि परत पाण्याने असा अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्ही पुरुष सूक्ताचं पठण करत, श्री सूक्ताचं पठण करत हा अभिषेक केला तर उत्तम, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर तिचं पंचोपचारे पूजन करायचं आहे, ज्यामध्ये गंध, अक्षदा, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं, तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं, मंजुळा तुम्ही अर्पण करायच्या आहेत. आणि या दिवशी सर्व देवांचं व्रत असल्याने तुम्हाला या दिवशी देवांना एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करता येईल. तसंच तुम्हाला शुद्ध जल देखील इथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे. ज्येष्ठ महिन्यात आलेली ही एकादशी निर्जला असली तरी महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशी तिथीला तुळशीचं निर्जला व्रत असतं. त्यामुळे या एकादशीला देखील तुळशीला जल अर्पण करायचं नाही. तिचं दुरूनच तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे. पूजेसाठी लागणारे सर्व तुळशीपत्र तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये, तसेच तुळशीची पानं तोडू नयेत. यामुळे देखील तुम्हाला व्रताचं फळ मिळणार नाही. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तिला हरिप्रिय असं देखील म्हणतात. त्यामुळे तुळशीचं पूजन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीभोवती प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि ह्या प्रदक्षिणा घालत असताना सतत तुम्हाला नामस्मरण करत राहायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करता येतील तर पहा, या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं 12 वेळा पठण करायचं आहे. 12 वेळा पठण करणं शक्य नाही, कारण ते संस्कृतमध्ये आहे, म्हणून तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल. ही सेवा तुम्ही 6 जून रोजी रात्री 12 वाजता केली तर उत्तम आहे, कारण यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तताही होऊ शकते. विष्णू सहस्त्रनामाचं 12 वेळा पठण करणं शक्य नसेल तर 6 जून रोजी रात्री 12 वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडल जर तुम्ही केलं तर यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. व्यंकटेश स्तोत्राचं 21 वेळा पठण केल्यानंतर त्याचं एक मंडल पूर्ण होतं. तर ही सेवा तुम्ही करू शकता. रात्री 12 वाजता सेवा करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही सेवा तुम्ही केली तरीही चालेल. आता हे व्रत जरी तुम्ही करणार नसाल तर काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे आज एकादशीच्या आदल्या दिवशी तसेच दुसऱ्या दिवशी घरामध्ये कोणीही मांसाहार करता कामा नये. तरच तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळेल. मांसाहार तसेच तामसिक अन्नाचं सेवन जे आहे या 3ही दिवसामध्ये तुम्हाला करायचं नाही. त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला भाताचं सेवन करायचं नाही. हे व्रत निर्जला असल्याने यामध्ये पाणी पिलं जात नाही. पण पाणी न पिण्याची ही जी सेवा आहे अत्यंत कठीण आहे. तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही अन्न सेवन करू शकता, पण एकादशीच्या दिवशी भाताचं सेवन तुम्ही चुकूनही करू नका. यामुळे देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्नाचं सेवन तुम्ही या दिवशी करायचं नाही. फक्त सात्विक आहारच घ्यायचा आहे. असा आहार घेतल्याने देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल. तसंच या दिवशी घरामध्ये भांडण, वादविवाद करणं टाळावं. व्रत जरी करणार नसाल तरी ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. एकादशीचं व्रत जरी तुम्ही करणार नसाल तरी देवाचं नामस्मरण, सेवा, उपासना करत असताना या अतिशय महत्त्वाच्या नियमाचं पालन तुम्हाला करायचं आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला रात्री 12 पर्यंत जागरण करता आलं तर उत्तम आहे. पण जागरण करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण आणि विष्णू सहस्त्रनामाचं 12 वेळा पठण किंवा श्रवण केलं तर उत्तम आहे. ही सेवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री 12 वाजता देखील करू शकता, पण रात्री 12ला करणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा. पण ज्यांना खूप आर्थिक समस्या आहे त्यांनी रात्री 12ची सेवा ही अजिबात चुकवायची नाही. यामुळे भगवान श्री हरी विष्णूंसह देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.